देश भर में चर्चित नासिक के कारपोरेट जिहाद मामले की आरोपी नेता खान को एमआईएम पार्षद मतीन पटेल ने संभाजी नगर के नारेगांव इलाके में एक घर में शरण दी थी। इसके बाद महानगर पालिका ने उस घर को अवैध निर्माण से संबंधित नोटिस जारी किया था, लेकिन समय न देने के बावजूद कोई जवाब न मिलने के कारण आखिरकार छत्रपति संभाजी नगर महानगर पालिका ने मतीन पटेल के घर और कार्यालय के साथ साथ जिस घर में वह निदा खान रह रही थी उस घर को भी जमींदोज कर दिया है। संवाददाता शिवाजी तांबे की रिपोर्ट। दुपारला होती जे निष्कासित करण्यात आलेली आहे, एकंदरीत माहिती काय आहे? जी कारवाई आज आपण सकाळी सुरू केलेली होती ती कारवाई प्रामुख्याने दोन भागामध्ये शहरातील आहे। एक नारेगावचा जो भाग आहे त्या भागामध्ये एक रहिवासी घर, 6 वाणिज्यिक आस्थापना आणि एक कार्यालय हे अशा पद्धतीने आपण तिथे निष्कासित केलेलं आहे। आणि आत्ता आपण जे आहोत ते कौसर कॉलनी हा नारेगावचाच एक भाग आहे, परंतु कौसर कॉलनीमध्ये आपण एक राहतं घर जे होतं त्या ठिकाणी कारवाईसाठी आलेलो होतो। ही कारवाई करत असताना प्रामुख्याने महानगरपालिकेने जे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे जे उचित कलमान्वये संबंधितांना नोटिसेस दिलेल्या होत्या, त्या नोटीसचा कायदेशीर समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यामुळे आज रोजी आपण या दोन्ही जागेवरती मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे आणि पूर्णपणे ह्या प्रॉपर्टी आपण नेस्तनाबूत केलेल्या आहे। तिकडच्या लोकांना असं म्हणतं की आधीच वेळ दिलेला होता तरी पण ही कारवाई करण्यात आली आहे। नाही, त्यांना त्या जे काही आदेश कायदेशीर आदेश प्राप्त झालेले होते त्याचा कदाचित त्यांना अर्थ उमगला नसेल, मात्र न्यायालयाने त्यांनी जे मागणी केलेली होती 15 दिवसांचा कालावधी द्यावा आणि ह्या कारवाईला स्टे द्यावा, तर या दोन्ही गोष्टी माननीय न्यायालयाने फेटाळून लावलेल्या होत्या। स्टे दिलेला नव्हता आणि जो कारवाईसाठी दिलेला कालावधी आहे तो पण योग्य असल्याच्या बाबतीमध्ये निरीक्षण माननीय उच्च न्यायालयाने नोंदवलेलं होतं आणि त्याच्या आधारे आमची जी काही शेवटची अंतिम नोटीस आम्ही दिलेली होती ती अंतिम नोटीसचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे आज आम्ही ही इथं कारवाई पूर्ण केलेली आहे। नाची निष्कासित करण्याची कारवाई पूर्ण झाली आहे का? हो, आज आम्ही ज्या ठिकाणी नोटिसेस दिलेल्या होत्या त्या भागांवरती जिथे जिथे नोटिसेस दिलेल्या आहेत खुलासा आलेला नाही आहे त्या ठिकाणी कारवाई आज आम्ही पूर्ण केलेली आहे। पण तिकडच्या जे विरोधी पक्षनेते ते म्हणतात की आता ही जी कारवाई केली आहे तर तसंच जे काही प्रकार आहे तो सत्ताधारी पक्षातल्या नगरसेवकांमध्ये सुद्धा आहे, तर त्यांची सुद्धा घरं आणि त्यांची जे जमीन जागा आहेत त्या जमीनदोस्त करणार असतात। सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचं जे उचित कलम आहे त्याच्या अंतर्गत आम्हाला कुठलीही नोटीस जर प्राप्त झाली तर त्या प्राप्त झालेल्या नोटीस आम्ही याच पद्धतीने खुलासा मागवतो। खुलासा जर कायदेशीर असेल, सर्व बाबींची पूर्तता करणारा असेल तर निश्चितपणे आम्ही तिथे कुठलीही कारवाई करत नाही, मात्र जर खुलासा असमाधानकारक असेल, कुठलीही बिल्डिंग परमिशन ऑक्युपन्सी सर्टिफिकेट त्याला घेतलेलं नसेल तर निश्चितपणे तो नगरसेवक ती व्यक्ती कुठल्याही पक्षाची असो त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई ही करण्यात येईल। ये जो अतिक्रमण निकालने की कार्रवाई हुई है इसमें पुलिस बंदोबस्त दिया गया है। जितना भी रिक्वायरमेंट मैन पावर है, अधिकारी और अमलदार उतने दिए गए हैं। सिटी में भी पूरी शांतता है, यहीं पे भी शांतता है। पूरे यहाँ के स्थानिक लोगों ने भी पूरी तरह से सहकार्य किया है और ऐसे ही पूरे शहर में शांतता और अमन कायम रखे इसलिए पुलिस पूरी तैयार है। महापालिकेकडून जी अतिक्रमण काढण्याची कारवाई झालेली आहे त्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे, पुरेसा बंदोबस्त देण्यात आलेला आहे, कुठलाही अनुचित प्रकार झालेला नाही आणि स्थानिक नागरिकांनी सुद्धा याच्यामध्ये सहकार्य केलेलं आहे। शहरामध्ये सुद्धा शांतता आहे आणि पूर्ण शांतता राहण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त देण्यात आला, किती याच्यामध्ये कर्मचारी अधिकारी नाही, जेवढा रिक्वायरमेंट आम्हाला आवश्यकता वाटली जितके अधिकारी अंमलदार त्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त आम्ही दिलेला आहे।